राज्यसभेवरचे खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे स्वयंघोषित नेते हे सातत्याने महाराष्ट्रामध्ये काही ना काही वादग्रस्त विधान करण्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्यांची प्रतिमा ही महाराष्ट्रभर जर पाहिली तर जसं महाराष्ट्रातील तमाम आमच्या माता भगिनींकरता मनोरंजनाकरता जशा सायंकाळच्या वेळेला काही सिरियल असतात तर तशाच प्रकारे आता ही सकाळची सिरियल ही पुरुष वर्गाकरता नोकरीवर जाण्याच्या अगोदर असेल, कामावर जाण्याकरता असेल, व्यवसायाच्या करता पुरुष मंडळी निघण्याकरता असेल, सर्वांना एक मनोरंजनाकरता एक चांगला विषय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेवरचे खासदार संजय राऊत साहेब यांची वक्तव्य ही प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महायुतीमधले जे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांच्यावर बद्दल सातत्याने वक्तव्य करण्यामध्ये ते सुप्रसिद्ध आहेत की त्याच्यातनं त्यांचा उद्देश एकच असतो की आपला काहीतरी एक TRP वाढला पाहिजे आणि त्याच्यातनं स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अनेक महिने त्यांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये जेलमध्ये काढल्यामुळे त्यांना बाहेर आल्यापासून प्रत्येक व्यक्ती हा भ्रष्टाचारी दिसतोय आणि म्हणून कुठेतरी असं एक मनोरंजनाचं एक वेगळं साधन महाराष्ट्राच्या तमाम आमच्या महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांकरता आता एक साधन उपलब्ध झालेलं आहे व त्याला फार कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यांनी कालच नुकतंच आमच्या अहिल्यानगर शहराविषयी काय वक्तव्य केली की फार काय अंदाजे 300-400 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार म्हणून त्यांनी जाहीर केलं. पण आमच्या अहिल्यानगर शहरामधील विशेषतः आजूबाजूच्या परिसरातील किंवा किंबहुना जिल्ह्यातील आमच्या सर्वच जिल्हावासियांना माहिती आहे की कोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक कामं सुरू आहेत आणि जो काही त्यांनी काही वर्षाचा उल्लेख केला तर त्या वर्षामध्ये तुमच्याच ज्यावेळेला शिवसेना एक होती त्यावेळेला तुमच्याच शिवसेनेचे तिथं प्रतिनिधी त्या महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगत होते. तुमचा शिवसेनेचा झेंडा तिथं सत्तेच्या माध्यमातून फडकत होता आणि त्यावेळेसच तुम्ही काहीतरी उल्लेख केला की या काळामध्ये भ्रष्टाचार झाला आणि मग जर झाला असेल तर मग त्यावेळेला तुमचा साक्षात्कार झाला नाही का हा देखील फार मोठा प्रश्न आहे. कारण त्यांनी 2016 पासून काहीतरी काळ सांगितला त्यांचाच होता आणि राहिला आमचा भाग. आमचं काम असतं की हे सगळा निधी शासनाच्या दरबारून आपल्या अहिल्यानगर शहरापर्यंत जिल्ह्यापर्यंत तो पोहोचवणं आणि त्याची सगळी प्रक्रिया ही लोकशाही मार्गाने कायदेशीर प्रक्रिया पार पडत असते आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा जर भ्रष्टाचार झाला तर याचा अर्थ एकही काम म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची एक सुद्धा गुणीच रस्त्यावरती पडली नाही असा कुठेतरी त्याचा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. पण नगरकर आमचे अहिल्यानगरवासी फार समजूतदार आहेत. त्यांना सगळं समजतं की राजकीय कुठचं एक स्टेटमेंट असतात स्वतःची काहीतरी TRP वाढवण्याकरता काही तिथं जे लोक आहेत ह्या एक लोकांचा उद्योग असतो की महाराष्ट्रामध्ये